बघायला माणसं नव्हते पण इमानदार प्राणी होते. माणसाचं काय खरं, हे एका सुटकेशी फुटत तिथं, सकाळी इकडं दुपारात तिकडं परदिस तिकडं, त्याचं काय नसतं खेळ यायचा. 15 दिवस बिल्ला लावून एकाचा फिरायचा आणि गठुडा आलं की दणका चौथ्यालाच हाणायचा. काय नसतं माणसाचं खरं. राजकारणात 5च डॉन झाले, 5च. या 5 लोकांसारखं आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. 5च. शेवटचा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. वानर होती. गंधमादन नावाच्या वानराला सगळी लंका देऊ केलती, सगळी. फक्त एकदा रावण म्हणले, एकम रावणम रसनायाम त्वमा हेम भुवनम प्राप्य रस्तु नैवम गिरगावकर लिखितम. फक्त रसनेनं एकदा रावण म्हणले, एकदाच रावण म्हण, एकदाच सगळी लंका देऊन टाकतो. ते काय म्हणलं माहितीये का? त्वमाम नामनेयाम चेतो दृश्याम विधी संपादनो नैसर्गिक विधी संपादनो दिशा त्यागेषु सकलाम. याचा अर्थ खाली येऊन सांगू का? नैसर्गिक विधी म्हणजे संडास किंवा लघवी. इतकं तू ज्याचं नाव घ्यायला लावला त्याचं एकदा नाव घेतल्यावर मला लंका देतो असं म्हणायला ना, पण त्याचं नाव तर घेतच नाही. पण लघु शंका करता करता जर पुढे आला तर त्याच्याकडे तोंड करून पण लघवी करणार नाही. हे रावणाच्या सख्या भावाला गंधमादन नावाचं वानर म्हणत होतं. किती इमानदार असेल पहा. आणि इतके इमानदार वानर प्रभू रामचंद्राच्या सोबत होते. डॉक्टर काय करू शकतो? वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर हे फक्त आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा आणि व्याधीमुक्त करणारा डॉक्टर असतो. आयुष्य वाढवायची ताकद निर्वळ नसती डॉक्टरमध्ये, नसती. उलट ज्या डॉक्टरला आजाराचं निदान कळत नाही तरी तो डॉक्टर झटतो का, तो 1 नंबरचा मूर्ख असतो. मला एकदा नागवेड आला आणि डॉक्टरनं किडनीची स्टेटमेंट दिली. बापरे, मारी तू म्हणलं रे आपल्याला, हो नाही वाचू देत आपल्याला. दुसऱ्या डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला नागवेडा आलाय, किडनी झालीच नाही, आहे की नाही अण्णा? हो. तो ती किडनीचीच इंजेक्शन घेतो राहिली, ती टम फुगली. हो. काही नाही. एका डॉक्टरचं चरित्र सांगतो, पूर्णविराम करतो. लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. खवणे गोवा मांडीवर आहे. आणि रडू लागले प्रभू रामचंद्र. कोणाला म्हणायचं? रामचंद्र हा ब्रह्मांडाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे, जगाचा मालक. रडू लागले. माणसाला माया रडायला लागत असती. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यम धर्म. माया रडायला लावती आणि यम हाय हाय म्हणतो. यम कोणाला हाय म्हणत नाही. तुमच्या माझ्यासारखे मरणं म्हणजे यमाला उंदर मरण्यापेक्षाही नीचे. उंदरा इतकी पण दखल नाही आपल्यासाठी, उंदरा इतकी सुद्धा नाही. ते कोणाला हाय हाय कसा म्हणेल? ते त्या लोकांना हाय हाय म्हणतो, आपल्याला नाही. रामचंद्राच्या अंतःकरणातली माया रडायला लावित होती. कारण लक्ष्मणाचं तितकं काम तितकं मोठं होतं, कर्तव्यांक तसा होता, नीतीचं सूत्र होतं लक्ष्मणजीकडं. फार मोठं सूत्र होतं लक्ष्मणजी म्हणजे एक तात्विक. कधी कधी काय होतं माहितीये का, ज्यानं खरं काम केलं का ते बाजूला राहतो. रामप्रभूचं चरित्र अंतःकरणात आणलं तर संसारातले सुख गोष्टी अशा गोड होत राहतील. पण लक्ष्मणाचं सूत्र जर अंतःकरणात असलं तर विश्वात जय प्राप्त करता येतो. इतके मोठे होते लक्ष्मणजी, इतके मोठे लक्ष्मणजी. पण काय होतं माहितीये का, वानराने इतके पर्वत आणले तरी त्याला गिरीधर म्हणले नाही. पंढरपुरातल्या मालकाने एकच पर्वत धरला तर गिरीधर म्हणले. मोठ्यानं जरासं काम केलं की त्याचं मोठं होते. आणि वानराने 1 रुपया घेतला नाही. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. कोण म्हणते ते? तसं लक्ष्मणाचं फार मोठं स्थान होतं. नैतिकतेचं पारडं जर पाहत गेलं ना
तर मारुतीराय स्वतः वर्णन करतात लक्ष्मणजीचं. सीतेचे सगळ्या दागिन्याचं गठोडं लक्ष्मणजीच्या पुढे टाकले, पण लक्ष्मणजीने एकच दागिना ओळखीला, ते फक्त नुपूर. तर श्रुतीनं प्रश्न केलता, लखनलाल हे पूर्ण दागिने सीतेचे तुम्हाला एकच कस काय ओळखू आला? आईसाहेब, हे श्रुती माते, ज्या दिवशी वनवासात सीताई साहेबाची प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता निघालो, तर इतक्या काळात फक्त सीतेचं दर्शन घेत असताना पायच पाहिले, पायापासून वरी सीता पाहिलीच नाही. किती नंबरचा महाराज असेल लक्ष्मण, काय व्याप्ती असेल वागण्याची. याच्यातला इतका जरी अंक आपण अंतकरणात घेतला तर विश्वात दगडा वापतीले ना आपल्याला मरण नाही. इतकाच जर आपण घेतला, काय असेल त्या लक्ष्मणाची ताकद. आणि त्या लक्ष्मणाचं डोकं मांडीवर असल्यावर रामचंद्र रडत होते, माया होती ती. सगळी वानर पाहत होते, बघायला दुसरं कोणीच नव्हतं ना, पण इमानदार माणसं होते. बघायला माणसं नव्हते, पण इमानदार प्राणी होते. माणसाचं काय खरं, हे एका सुटकेशी फुटत येतं. सकाळी इकडं, दुपारात इकडं, परदिवस तिकडं, त्याचं काय नसतं खेळ यायचा. 15 दिवस बिल्ला लावून एकाचा फिरायचा आणि गठोडा आलं की दणका चौथ्याला झाणायचा. काय नसतं माणसाचं खरं. वानर होती. गंधमादन नावाच्या वानराला सगळी लंका देऊ केलती, सगळी. फक्त एकदा रावण म्हणले, एकम रावणम रसनायाम त्वमा हेम भुवनम प्राप्त रस्तु नैवम गिरगावकर लिखितम. फक्त रसनेनं एकदा रावण म्हणले, एकदाच रावण म्हण, एकदाच सगळी लंका देऊन टाकतो. ते काय म्हणलं माहितीये का? त्वमाम नामनेयाम चेतो दृश्याम विधी संपादनो नैसर्गिक विधी संपादनो दिशा त्यागेषु सकलाम. याचा अर्थ खाली येऊन सांगू का? नैसर्गिक विधी म्हणजे संडास किंवा लघवी. इतकं तू ज्याचं नाव घ्यायला लावला त्याचं एकदा नाव घेतल्यावर मला लंका देतो असं म्हणायला ना, पण त्याचं नाव तर घेतच नाही. पण लघु शंका करता करता जर पुढे आला तर त्याच्याकडे तोंड करून पण लघवी करणार नाही. हे रावणाच्या सख्या भावाला गंधमादन नावाचं वानर म्हणत होतं. किती इमानदार असेल पा. आणि इतके इमानदार वानर प्रभू रामचंद्राच्या सोबत होते. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलंबूळ, इतके होते. सगळेजण पाहत होते. त्याच्यापैकी पुष्पदंत, यतिदंत, साक्षीदंत, भयदंत, नदीतनय, कण्णव, आर्जव, विभूषित, मर्मज्ञ, सुकांती, भयाश्व आणि भयपूर्ण हे सगळे वानर जमा झाले आणि यांच्या मुख्याला बोलले. ते मुख्या म्हणजे मारुतीराय. आणि मारुतीरायला सांगितलं, हनुमंता किती वेळ मालकाचं रडणं बघायचं, बघा काहीतरी प्रयत्न करा. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धीमध्ये अत्यंत टोकाचं रत्न मारुतीराय होते. जवळ गेले, प्रभूला विचारलं, प्रभू एक विचारू का? रडण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण जर मालकाला वैद्याकडे नेलं, वैद्य त्या काळात वैद्य म्हणजे डॉक्टर, आपण जर डॉक्टरकडे नेलं तर आपले मालक बरे होतील. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, आपण लंका रावणाच्या सरहद्दीत आहेत. बाजूला सर्वत्र समुद्राचा वेढ आहे. काही बाजूनं नुसतं निर्जर वन आहे, काही बाजूनं जे वन आहे त्याच्यातही राक्षसाचा ठावठिका आहे. बाकी किष्किंदा नावाची नगरी इथून फार दूर आहे. किष्किंदेचा राजा इथे आहे आणि त्या किष्किंदेतले मुख्य वानर इथं आहेत. आपण वैद्य कोणता बघायचा? तर मारुतीरायच्या बुद्धीचं टोक इतकं गोड होतं महाराज, इतकं गोड होतं. मारुतीरायनं लागलीच प्रभू रामचंद्राला सांगितलं, रावणाचा सख्खा भाऊ विभीषण आपल्याकडे आलाय. तेव्हापासून इकडे तिकडे जाण्याची पद्धत होती. राजकीय क्षेत्रात इकडे तिकडे तेव्हापासून जात होती लोक. तर विभीषण आपल्या पक्षात आलेला आहे, आपण विभीषणाला वैद्याच्या बाबतीत विचारू. तर त्यावेळेला मारुतीरायला सल्ला दिला आणि मारुतीरायनं सल्ला दिला. प्रभू रामचंद्र होकार म्हणले आणि मारुतीराय विभीषणाला आवाज देतात, लंकेश. रावण मारायच्या आधी लंकेश म्हणले. काय वाणी असेल हो राजन? रावण मारायच्या अगोदर राजा पदवी. काय वाणी असते ह्या लोकांची? वाणी म्हणजे वाचा सिद्धी पावाला आदमी बघवाल. ते बोलतील ते खरं, कारण ताकदही तशीच होती ना. मारुतीराय वैष्णवातले अग्रगण्य, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. एवढे मोठे मारुतीराय. लंकेश बोला, आपल्या लंकेत एखादा वैद्य डॉक्टर आहे. काय नाव आहे त्याचं? सुषेण नावाचा डॉक्टर आहे. विभीषणानं सांगितलं, मारुतीराय सुषेण नावाचा वैद्य. लक्ष्मण मालकाला शक्ती लागली त्यावेळेसपासून माझ्या लक्षात आहे, पण सुषेण नावाचा डॉक्टर आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही. आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही. ठीक आहे म्हणले. मारुतीराय म्हणले, पण घर सांगता येईल का कुठं? काय नाही, माझ्या घराच्या अमक्या अमक्या क्रमांकाचं घर ते. ठीक आहे, शांत बसा म्हणले. मारुतीरायने उड्डाण केलं. त्यावेळेला बेल नसन घराला, बेल नसन त्यावेळेला, म्हणून शेपटीच्या गोंड्यानं कवड वाजलं. कटकट 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 कवड वाजल्याबरोबर डॉक्टरच्या मंडळी आल्या. पोशाख कोणता असेल त्यावेळेला देव जाणे बाबा.
त्या डॉक्टरची मंडळी काय घालीत असेल राम जाणे. बाहेर आल्याबरोबर मारुतीरायाच्या तोंडातून माय शब्द पडला. मान खाली घातली माय शब्द पडला. कारण या विश्वामध्ये ठराविक लोक आहेत, परस्त्रीला पाहत असताना एक तर डोळे झाकत होते, एक तर मान खाली घालत होती. तुकोबारायानं माय शब्द वापरला पण डोळे झाकून वापरला. जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया, जाई हो तू माते न करी साया. आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही वेळ झाल्यामुळं हातवरी करतोय बरं का, माफ करा. त्याला डोळे झाकले होते, डोळे उघडे नव्हते. मारुतीरायानं 6 स्त्रियाला बोलत असताना डोळे झाकले. आज ही एक स्त्री आहे. माय मालकाला बोलवता. ती आतमध्ये गेली आणि सांगितलं, अहो तुम्हाला कळालं का, एक वानर आलंय, एक वानर आलंय आणि त्यांनी तुम्हाला बाहेर बोलवलं. ते म्हणलं, तुला काही डोकं आहे का ग? राजा लंकेच्या राजाच्या रावणाच्या सानिध्यातला डॉक्टर आहे मी, आणि एका पाला खाणाऱ्या वानरानं बोलले मी जात असतो का? याला माहीतच नाही वानर किती पावर पाहिजे. माणसं पाहताना असंच काही समजित येत कोणाला बी, वरून वरून वरून. काही काही लोकांना वाटतं कपडे लय चांगले असले म्हणजे लय मंत्र्याचा चुलताचे का नाही. त्याच्या घरात 12 तिळू फिरायला, त्याची टोपी इतकी कडक की बोराट्या तोडता येतात, पण बायको 7 मिरच्या तोडायला गेली. कपड्यावर काय नसते, वरून चकपक आतून बघ बघ, काय नसतं. काही माणसाला कपडे साधे घालायचा नाद असतो, बँकेत कोटीन धोत्राला गाठी नाद असतो काहीला, असं कपड्यावर कधीच जायचं नाही. एखाद्या बाईच्या गळ्यात दागिने लय मोठे आहेत म्हणजे ती लय मोठी असं काय नाही, शेजारणीचे आहेत ते. एकाच दागिन्यानं 35 लग्न केले. ही आली की दुसऱ्याच्या गळ्यात, ती आली की दुसऱ्याच्या गळ्यात, काय नसतं. ते बैलाच्या पोळ्यावानी सुरूच असतं, घागरमाळा याला घागरमाळा त्याला. याच्यावर काय नसतं श्रीमंती, देखाव्यावर काय नसते, वरच्या रूपावर कधीच जायचं नसते. श्रीमंती हे चेहऱ्याचे 3 ठिकाण सांगत असतात. डायरीच्या पुढून ठेवलेल्या नोटा नाही, डायरीच्या पुढून दिसत्या नोटा ठेवणं हे भिकाऱ्याचं लक्षण नाही, हे भिकार चोटपणाचं लक्षण आहे. डायरीच्या पुढून नोटा ठेवणं हे भिकारीपणा नाही, भिकार चोटपणा आहे. लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री सगळे अंग कपडे घातलेली असावा, ह्या 2 गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे. हे नीतीपणाचं लक्षण आहे, वैचारिकपणाचं लक्षण आहे. ओष्टाभय स्थितायाम प्रगल्भेन भोक्तव्यो. ओठाची लोलक सांगतात हे नित्य चांगला आहार खाते. चक्षुयाम भयस्ती आर्जा रमा भय जायते नाम लोलकायती चक्षुयाम उभरपाती जायते. वरच्या आणि खालचे 2 ठिकाण अर्थच ठिकाण सांगत असतात. विठाला बँकेतले ओरिजिनल अधिकारी कागदपत्र पाहण्यापेक्षा त्याचा चेहरा पाहतात. वापस द्यायच्या लायकीचा आहे का? तुमच्या क्षेत्रात पण चेहरा पाहिल्याच कळतं बरं गुन्हेगार कोण आहे म्हणून. तुम्हाला एक सांगू का, माणसाला कळणं वळ नाही. कुत्र्याच्या जातीच्या 6 सांगितल्या. आता कुत्र्याच्या जाती कुंटाला नाही आहेत ह्या संकरित, पण ओरिजिनल जाती कुत्र्याच्या 6. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, कुत्र्याची 1 नंबरची जात आहे सारमे नावाची कुत्र्याची जात. ही सारमे नावाची कुत्र्याची जात तुमच्या क्षेत्रात वापरल्या जाते. त्याच्या नाकाची सेन्स आणि डोळ्याची सेन्स ब्रह्मदेवाला सुद्धा मोजता येत नाहीत, इतक्या टोकाची. जन्म कोणी घातलाय? ब्रह्मदेवानंच. विठाला 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 हो, म्हणून तुमच्या क्षेत्रात कुत्रे. एक जण म्हातारी कीर्तनाला निघाले आणि कुत्र्याला म्हणले, त्याच नाव होतं टब्या. टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, 11:30ला वापस येऊ संध्याकाळी. दारात बसून राह. कुत्रं दारात बसून राहिलो, इतकं इमानदार. आणि पोरानं मार्चच्या खिडकीतून सोयाबीन इकली. 2-4 थैल्या मागच्या खिडकीतूनच पोराने ऐकल्या. आता कुत्रं चांगलं का पोरग चांगलं आहे का नाही, त्याचे सेन्स असते. त्याच्यावर सारमे नावाच्या कुत्र्याच्या जातीचे अंश होते. चला काय सांगू लागलो, हा सुशेन नावाचं वैद्य. ते म्हणलं वानर, आणि मला बोलवाय ना. 2 नंबरचा वैद्य, 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी, 2 नंबरचा सुशेन, असे 5 वैद्य आहेत. पुन्हा 3 नंबरचा सांगता येत कोणाला? राहू द्या, मी तरी कशाला सांगू. सगळ्या गोळ्या या खाट्या घातल्यावर रिॲक्शन येत असते. 2च लक्षात ठेवा, 1 नंबरचे धन्वंतरी आणि 2 नंबरचा सुशेन. तुमचं काम कसं माहिती आहे का, चोर पंक्चर सारखं. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरापुढे गाडी लावल्यावर हवा राहीनं. ते साबणा लावलं बेजारी पंक्चर काढणार, पण पंक्चर गवसत.
आणि घरापुढे गाडी लावल्यावर हवा राही ना, याला चोर पंक्चर म्हणते. तुम्हाला कीर्तन ऐकायला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, आणि डोक्यात काहीच नाही. हे त्याच्यामुळे तर आमचं शिजत. तुम्ही लक्षात घेतलं, आमच्या लोकांना नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. विठाला 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 विठाला. जगातला 2 नंबरचा वैद्य वानर मला बोलवतंय. ते म्हणली एक सांगू का तुम्हाला, वानर आहे, पण आपण ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याच्या मालकाच्या दाढीन मिशा जाळणारं वानर आलंय. डॉक्टरचं सगळं अंग ओलं झालं घामानं. अरे बाप रे, म्हणजे लंकेच्या राजाच्या दाढी मिशा जाळणारं राव वानर. हो म्हणले. बर, त्याला म्हण मालक घरी नाहीत. तसं नसतं होते, मला माय म्हणलं होते वानर, मला माय म्हणलं, मला नमस्कार घातला, माय म्हणलं. ते सुशेन म्हणला, येडपटीस का काय गडे, तुला माय म्हणीन मोठ्यासा करीन ना, तो ह्या माय म्हणण्याला काय फायदा आहे, जाय. त्याला म्हण घरी नाहीत. हा तसं नको, तुला म्हणतो ना त्याला म्हण घरी. तुम्ही 3दा म्हणलात का घरी नाही, हे त्यानेच ऐकले. मी जाऊन सांगायची, पाहलंय म्हणे ते काय, बघायला. डॉक्टर असे चळचळ कापत आले. तसा हुशार डॉक्टर होता तो, हुशार डॉक्टर होता. प्रणाम. काय काम आहे? काय नाही, लक्ष्मणजीला शक्ती लागली, माहिती म्हणजे मला. लक्ष्मणजीविषयी माझं प्रेम आहे, रामचंद्राविषयी माझं प्रेम आहे, मारुतीराय तुमच्याविषयी प्रेम आहे, पण मी रावणाचा बांधलेला आहे. मला लंकेचा राजा रावण म्हणल्याशिवाय त्यांना तपासता येत नाही, आणि रावण परवानगी देणार नाही, त्या अर्थी मी येऊ शकत नाही. मला माफ करा, गरीबाला त्रास देऊ नका. मी तिकडे जर आलो तर रावण माझं घर पेटीन. मारुतीराय म्हणले ते नंतर पेटीन, पण मी आता पेटीतो. असं नाही म्हणले मारुतीराय, मी म्हणायला लागलो. मारुतीरायने सांगितलं, एक काम करतो ना, रावण लक्ष्मणजीला तपासल्यावर तुमचं घर पेटीन ना, मग एक काम करा ना, तुम्ही लक्ष्मणजीला तपासा, लक्ष्मणला सुखरूप करा. आयुष्य तर शिल्लक आहे त्यांना, फक्त आता व्याधी, त्या औषधी आम्हाला माहीत नाहीत. आणि मग एकच काम करा, तिथपर्यंत चाला, रावण मरेपर्यंत तुम्हाला लंकेत येऊ देत नाही. माझ्या संन्याशावर विश्वास ठेवा, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. ठीक आहे म्हणले. नाही म्हणले, माफ करा बाबा, लेकरा बाळाचं काम आहे, एवढा मोठा राजा आमच्या अंगावर काही घालीन, कशा लोक बळविन शक्ती बोलू नये. नको म्हणले, आमचं काही तेवढ्या पुढे चालत नाही, माफ करा. दार लावलं, याने काय नाही, शेपटीला आदेश दिला आणि वाडाच उपटीला, अख्खा दवाखानाच उचलून घेतला. युद्धभूमीच्या ठिकाणी आणला, बिभीषणाला सांगितलं, तुम्ही आवाज द्या. आवाज दिला, सुशेन जी लहाने मालक. आवाज ओळखीला. पळत येऊ नको म्हणले, पळशीन लय उछेस. दार उघड्याबरोबर मारुतीरायने खिडकीतली वस्तू घेतल्यावर खाली टाकला. बघा म्हणले, काय नाही म्हणले, औषधी मला माहिती आहेत, पण आमच्या मेडिकलमध्ये नाहीत. अरे औषधी माहिती आहे तुमच्या मेडिकलमध्ये नाहीत, पण कुठे आहेत? ते पर्वतावर येतात. त्या पर्वताला विशिष्ट प्रकारचं नाव होतं, द्रोणागिरी नाही, द्रोणागिरी नंतरचं नाव आहे, अगोदर वेगळं नाव होतं. द्रोणागिरी नाव कधी पडलं? शबरीनं दिलेली बोरं भगवान प्रभू रामचंद्रांनी खाल्ली आणि लक्ष्मणाने अपमान केला आणि ती बोरं फेकून दिली, म्हणून ज्या बोराचा द्रोण ज्या पर्वतावर पडला त्या पर्वताला द्रोणागिरी नावाचा पर्वत म्हणतात. या पर्वताला अगोदरचं नाव वेगळं आहे. घरी गेल्यावर बघा ना तुम्ही, मोठाले मोबाईल आहेत भेताडासारखे तुमच्याकडं, त्याच्यावर थोडंसं इचका पोरायला, इचका लावा नातवाला, याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा बघा ना, ज्याला संध्याकाळची अक्कल नाही खाची, त्याला मोबाईलवर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. सकाळी त्याच्या बायकून त्याला थुत्रीत आणलं होतं, आणि तरी तुम्ही त्याला आयुष्य खराब करून, इतका वेळ खराब करून चॅटिंग करता. तितका वेळ जर पुराण पाहण्यात द्याला, ज्ञानेश्वरी पाहण्यात द्याला, गाथा पाहण्यात द्याला, तर किती देव आपलं भरं करीन. विठाला 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 त्या पर्वतावर सापडतील. मारुतीरायने सांगितलं मी आणतो. तरी सुशेन नावाच्या वैद्याने सांगितलं, आणता याचा विसाबा असा नाही, सूर्योदयाच्या पुरी काय म्हणले घेऊन येतो. आणला पर्वत, त्याच्यातल्या वनस्पती काढ्या. सुशेन नावाच्या वैद्यानं काही अंगाला लावल्या, काही मधात टाकल्या, काही प्याला दिल्या, काही वास दिला, काही नाना प्रकारच्या अंगाला बांधल्या, आणि तात्काळ लखनलालजी झोपेतून उठावा असे उठले. पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. कोणी? सुशेन नावाच्या वैद्यानं. जर सुशेन नावाचा वैद्य भेटत नसता तर प्रभू रामचंद्र थांबले नसते. लक्ष्मण गेल्याच्या नंतर देहत्याग केला असता. देहत्याग केल्याच्या नंतर भरत शत्रुघ्नानं केला असता, आणि 4 सुना विधवा झाल्या असत्या. सीता, श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला, या 4 सुना राजा दशरथाच्या पांढऱ्या साडीत आल्या असत्या. याच्यावर कृपा कोणी केली माहिती आहे? फक्त सुशेन नावाच्या वैद्यानं. आणि मग नंतर रावण मारला, बिभीषणाला राज्य दिलं. एका विमानात बसून प्रभू रामचंद्र तिकडे गेले.
आणि काही दिवसाला निरोप आला. सुषेण नावाचे वैद्य गेले. प्रभू रामचंद्र रडत होते. उर्मिला जवळ आल्या, सीता जवळ आल्या, सुकृती जवळ आली, मांडवी जवळ आली. विचारलं, प्रभू का रडता? काही नाही म्हणे, तुमच्या चौघीच्या कपाळावरचं कुंकू ज्यानं शाबीत ठेवलं का, तो सुषेण नावाचा डॉक्टर गेला ग. तो सुषेण नावाचा डॉक्टर गेला. आणि प्रभू रामचंद्र सपरिवारासह पुन्हा लंकेत आले. त्याच्या अंत्यविधीला त्यावेळेला जगाचा बाप रडत होता. दृष्टांत संपला. पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्याच्यात होती त्याला सुषेण नावाचा डॉक्टर म्हणतात. लक्ष्मणाला आयुष्य होतं, पण औषधी जर नसतं दिली तर सूर्य पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण वाचले नसते. म्हणून लक्ष्मणाला प्राणदान द्यायची ताकद ज्या सुषेण नावाच्या डॉक्टरमध्ये होती, त्या सुषेण नावाच्या डॉक्टरला सुद्धा थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. मग एकदा उशाला काळ बसला की आयुष्याची दोर तोडीत असतो. आयुष्याचा दोरा तुटला की प्रेतात रूपांतर होत असतं, आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्याला ठाव स्मशान, लक्ष्मीला ठाव स्मशान, लक्ष्मीला ठाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा, लक्ष्मीला ठाव स्मशानी, लक्ष्मीला ठाव स्मशानी.